अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रचारासाठी सगळ्याच पक्षातील उमेदवारांनी आपली कंबर कसलेली पाहावयास मिळते आहे। असेच काहीसे चित्र यावेळी कोपरगाव शहरात दिसत आहेत। आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांनी आज सकाळी कोपरगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री जगदंबा मातेचे विधिवत पूजन करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। असंख्य मोठा जनसमुदाय घेऊन आपली शक्ती प्रदर्शन पण यावेळी माजी आमदार काळे यांनी केला। तर लगेच सायंकाळी जनतेशी संवाद साधण्यासाठी कॉर्नर सभेला सुद्धा देखील आजपासून सुरुवात केली आहे। ही निवडणूक आपल्या भविष्यासाठी आहे। या निवडणुकीत आपल्या तालुक्यातील राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहेत। तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सर्वांना मिळून सोडवायचे आहेत। त्यासाठी मला भरघोस मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन कोपरगाव शहरातील पठाण गल्ली या भागात प्रचारार्थ कॉर्नर सभा घेऊन उमेदवार आशुतोष काळे यांनी मतदारांना केले। यावेळी या भागातील पुरुष, युवक व महिला भगिनींनी या कॉर्नर सभेमध्ये मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली होती। त्याचबरोबर शहरातील जुन्या सोनार गल्ली परिसरात प्रगत शिवाजी रोड येथे देखील आमदार काळे यांच्या स्वपत्नी सौ चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा घेऊन नागरिकांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी येथे देखील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली आहे। वास्तविक पाहता सुरुवातीला कोविडची महामारी होती आणि 2-2.5 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते। परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस सरकारचं उत्पन्न कमी झालेलं होतं, उद्योगधंदे बंद होते म्हणून कर रूपी उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हतं, सरकारला मिळत नव्हतं, पर्यायी निधी उपलब्ध नव्हता। परंतु अशाही अडचणीच्या काळामध्ये आपण निधी आणण्याचं काम केलं। त्याचबरोबर आपल्या कोविडच्या रुग्णांना देखील वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। कोविड सेंटर उभारले, ऑक्सिजन प्लांट उभारले आणि आपल्या लोकांना औषध गोळ्या उपलब्ध करून, डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून आपले जास्तीत जास्त लोक वाचतील कसे हे आपण त्या ठिकाणी बघितलं। सगळ्यात महत्वाचा तर प्रश्न आपला पाण्याचा आहे। 3 दिवसाआड पाणी येतंय का? आता आपल्याकडे एवढं पाणी साठा झालेला आहे तर तुम्हाला आता आपण दिवसाआडही पाणी देऊ शकतो। करायचं का दिवसाआड पाणी करायचं ना? करायचं का नाही करायचं? आपल्याला काय झालंय, 8 दिवस पाणी साठवायची सवय झालेली आणि म्हणून 3 दिवसाआड पाणी मिळत असताना त्याच्यामध्ये सुद्धा समाधान वाटतं। 3 दिवसांनी परत 8 दिवसाचं पाणी साठवते, पुन्हा 3 दिवसांनी आल्यानंतर ते पाणी फेकून परत 8 दिवसाचं साठवते। तर मुळामध्ये एवढी साठवायची गरज नाही। ज्यावेळेस दिवसाआड पाणी होईल त्यावेळेस दिवसाआड पाणी साठवायची गरज, आणि ज्यावेळेस रोज पाणी होईल तेव्हा काही साठवायची गरजच नाही। आणि म्हणून या ज्या काही टाक्या मला दिसायच्या त्या हळूहळू कमी होतील याची मला खात्री आहे। आपल्याला राहिलेले कामं पूर्ण करून दिवसाआड पाणी घ्यायचंय आणि राहिलेले तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी कसं मिळेल याचं नियोजन मी त्या ठिकाणी करतोय। त्याच पद्धतीने आपल्या परिसरातले रस्ते असतील याच्यासाठी निधी आणलेला आहे। काही रस्ते झालेले, काही रस्ते आचारसंहिता संपल्यानंतर या राहिलेल्या रस्त्यांचं टेंडर होऊन तेही रस्ते आपल्या त्या ठिकाणी त्याचं काम चालू होईल। नुसत्या मूलभूत गोष्टी नाही तर आपण आपल्या कोपरगाव शहरामध्ये 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलंय। त्याचं कामही चालू झालं। जिथं ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्या मागच्याच बाजूला 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपलं मंजूर झालेलं आहे। त्याचं काम चालू होऊन त्या ठिकाणी आपल्याला शासनाने सांगितलेल्या नाममात्र दरामध्ये किंवा मोफत आपल्याला त्या ठिकाणी उपचार मिळू शकतील, औषधं मिळू शकतील, एक्सरे, सोनोग्राफी वगैरे वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी त्या 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता मिळणार आहे। आता ओवीचं ग्रामीण रुग्णालय ते 30 बेडचं आहे, मागे 100 बेडचं होणार आहे। तुम्ही 3 पट हे वाढल्यानंतर विचार करा तिथं त्या पद्धतीच्या सुविधा पण असतील। त्याच पद्धतीने MIDC देखील मंजूर झालेली, तिथे उद्योग आणून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना तिथे रोजगार कसा उपलब्ध होईल याचा मला प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे। तसेच कोपरगाव शहरामध्ये देखील आपल्याला MIDC स्टेशन रोड जो आहे त्याच्या उजव्या बाजूला
तिथे MIDC मंजूर करायची. ती MIDC मंजूर झाल्यानंतर शहरामध्येच आपल्याला उद्योग त्या ठिकाणी आणता येतील आणि तिथं देखील आपल्या शहराला चांगली चालना त्या ठिकाणी मिळू शकते. आपल्या शहराचा एकदम म्हणतो जागा ही अतिशय चांगली, कारण आपलं शहर नगर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल किंवा धुळे असेल, या जिल्ह्याच्या ठिकाणांपासून समानांतरावर आहे. 100 किलोमीटरवर आपल्याकडे एअरपोर्ट आहे तालुक्यामध्ये, आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे, आपल्याकडे समृद्धी महामार्ग आहे आणि आपल्याकडे भरपूर जमिनी आहे. आणि म्हणून शहर जर वाढलं, शहराला वाढण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी वाव आहे. म्हणून शहर जर वाढलं तर निश्चितपणाने कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी आपल्या परिसरातल्या नागरिकांना, तरुणांना, तरुणींना त्या ठिकाणी मिळू शकेल आणि आपल्या मूलभूत गोष्टी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करतोय. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या शहरामध्ये राहणार नाही. या मूलभूत गोष्टी, रोज उठलं का पाणी शोधायची गरज नाही तुम्हाला, रोज उठलं का खराब रस्ते असतील त्याच्यामध्ये आपटायची गरज नाही. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देता येईल. आपण कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतो. आपण आता जर पाहिलं, बस स्टँडच्या तिथे मागच्या बाजूला बस डेपो आहे, तिथे आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतोय. नगरपालिकेची इमारत आहे, त्याच्या दोन्ही बाजूला तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू होणार आहे. बाजार तळाकडे जाणारा रोड आहे, त्याच्या बाजूला एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उपलब्ध होणार आहे. आणि अजून आपल्याकडे शासनाच्या जागा आहे जिथे आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारायचे, जिथे छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांना दुकानं उपलब्ध होतील. आणि दुकानं जर जास्त झाली तर निश्चितपणे सर्वांना म्हणजे जवळपास 400-500 दुकानं कशी उपलब्ध होतील असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून दुकानाच्या माध्यमातून पण आपल्याला रोजगार म्हणा किंवा व्यवसाय म्हणा त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून या सर्व गोष्टी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपली ही निवडणूक आहे. आपल्याला आता पाण्याचे दिवस कमी झालेले, पुढे बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणून या निवडणुकीला मी सामोरे जातो. बाकीचे लोक काही प्रयत्न करत असतील, ही निवडणूक आपल्या भविष्याची, या निवडणुकीमधून आपल्याला राहिलेले काम आपलं पूर्ण करायचे. नाहीतर कुणी येईल, काहीतरी सांगेल आणि जातीवाद, धर्मामध्ये भांडणं कसे होतील याचा प्रयत्न करेल. माझी आपल्या सर्व धर्माच्या लोकांना विनंती आणि सर्व जातीच्या लोकांना विनंती, आपण या गोष्टीमध्ये पडलं नाही पाहिजे. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. शेवटी उद्या उठून आपल्याला काही काम मिळालं तर 2 पैसे आपल्या घरामध्ये येणार. हे जातीमधले भांडणं आणि धर्मामधले भांडणं याच्याने आपल्याला काही फायदा नाही. याच्यामुळे नुसतं आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो एकामेकाबद्दल. याच्याने काही फायदा आहे का? हे भांडण करून आपल्याकडे काय 2 पैसे येणार आहे का? आपल्याकडे या गोष्टीमुळे काही काडीचा फायदा होणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, या गोष्टीकडे आपण सर्वांनी साफ दुर्लक्ष केलं पाहिजे. या गोष्टीमधून काही फायदा होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, 20 तारखेला आपण सर्वांनी माझं 1 नंबरचं बटन घड्याळाचं दाबून मला चांगलं मताधिक्य मिळवून द्या. आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी त्याच्यावर मी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. बाकीच्या बोगस गोष्टीकडे मी लक्ष सुद्धा देत नाही आणि तुम्ही सुद्धा येऊ नका. या बाकीच्या सगळ्या बोगस गोष्टी, या भांडण्यामधून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. 20 तारखेला सर्वांनी सकाळी उठून लवकर त्या ठिकाणी मतदानाला जावं आणि घड्याळाचं बटन दाबून मला भरघोस मताधिक्य द्यावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आपल्याला राहिलेले प्रश्न हे सगळे सोडवायचे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्व मिळून काम करू, एवढा या ठिकाणी शब्द देतो आणि माझं भाषण त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. मध्ये मान्य आमदार आशुतोष दादा काळे साहेबांनी, मला वाटत नाही का घरी ते किती वेळ थांबले, पण दररोज कोपरगाव शहरामध्ये कुठे ना कुठे ते माणूस आपल्याला दिसत होता का नव्हता? तुम्ही प्रत्येकाने सांगा. आपल्याला वाटतंय ना कोपरगाव शहरामध्ये कायापलट झालेला आहे. प्रत्येकाला जाणवतंय ना का या रस्त्याचे कामं झालेली, प्रत्येकाला जाणवतंय ना का पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, प्रत्येकाला आज जाणवतंय का पोलीस स्टेशनच्या मागची जी वसाहत होती, पोलीस स्टेशनची जी बिल्डिंग होती ती आज बदललेली आपल्याला दिसतीये. हे फक्त ना फक्त मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्यामुळे झालेले. आज आपण हा कोपरगाव शहरामध्ये जो पण विकास दिसतोय तो मान्य दादांमुळे होतोय. सर्व प्रशासकीय इमारती असतील,
सर्व रस्ते असतील, काही प्रमुख रस्त्यांचे कामं आज ह्या ठिकाणी आता चालू होणार आहे. जसं आपला छोट्या पुलापासून तर मेन रोड म्हणजे अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत असे रस्ते आता चालू होणार आहे, ज्यांचे ऑलरेडी टेंडर झालेले. पण मला एक सर्वांना या ठिकाणी विनंती करायची का ज्या माणसाने आपल्या कोपरगाव शहरासाठी मागच्या 5 वर्षांमध्ये दिवस रात्र एक करून आपल्याला सुख सुविधा कशा भेटतील, आपल्याला आपले काम कसे सोपे होतील, हे काम त्यांनी केलेले आहे. आता सगळी वेळ खरी आपली आलेली आहे, सर्व मतदारांची आपली वेळ आलेली आहे. त्या माणसाच्या पाठीमागं एक भक्कमपणे आपण सर्वांनी उभं राहू आणि त्यांना ह्या कोपरगावतून भरघोस असा मताचा लीड आपण या शहरातून देऊ. कारण की तुम्ही बघितले असेल मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी आपण पाणी प्रश्न किती बिकट होता, आपल्याला आठवत असेल. आता 1.5 महिन्यापासून आपल्याला रेग्युलर 3 दिवसांनी पाणी येतंय ना सगळ्यांना पाणी, सर्वांना येतंय पाणी 3 दिवसांनी. याच्या अगोदर आपल्याला दिवाळी एवढी सुखरूप गेली का कधी? पहिलं पाण्याचं घर धुवायचं, कपडे धुवायचे तरी पाण्याचं टेन्शन राहायचं. यावेळेस कोणाला वाटलं का? नाही वाटलं ना. तर हेच मी म्हणतो का जसे जसे आपले कामं होत आहेत ते फक्त दादांमुळे होत आहे. म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे का आपल्या भागातील सर्व नागरिकांना सांगा का आमचं कोपरगाव शहरात हे जे बदल होत आहे ते दादामुळे होत आहे. आपल्या नातेवाईकांना सांगा, आपल्या जवळच्या लोकांना सांगा का 20 तारखेला सर्वांनी मतदान करण्यासाठी स्वतःहून जायचंय आणि माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांची जी निशाणी आहे घड्याळ याच्या समोर पहिलं बटन दाबायचंय आणि त्यांचा नंबर पण एकच आहे. त्याच्यामुळं या कोपरगाव शहरातला लीड हा पूर्ण गावामध्ये 1 नंबरचा लीड राहिला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. खरं तर आपण सर्वजण इथे सकाळीच आशुतोष दादांचं प्रचार नारळाचा कार्यक्रम जुनी गंगा मातेच्या तिथे आपण सर्वांनी केला आणि आजची ही पहिली कोपरगाव शहरामधली कॉर्नर सभा ही आपल्या शिवाजी रोड या भागामध्ये होत आहे. मी सर्वच युतीमधील घटक त्यांचे असलेले इथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व महिला, सर्व मोठे काका काकी, सर्वच जण, सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आपण सर्वांनी हा वेळ आशुतोष दादांसाठी दिला. खरं तर प्रभाग नंबर 5 हा प्रभागात खरं तर कोपरगावची मी म्हणेल की हृदय. त्याचं कारण असं आहे की पूर्ण बाजारपेठ इथे, जुनी बाजारपेठ आपण जी म्हणतो या भागामध्येच आहे, बरोबर आहे. आणि मैयाजींच्या काळापासून, काळे साहेबांच्या काळापासून जे काय ऐकत गेलो, जे काय ऐकलंय, या दुकानांचे नाव ऐकलेले आहेत आम्ही. इथून आम्ही हे आणायचो, इथून आम्ही ते आणायचो. आज देखील माझ्या सासूबाई असतील, पुष्पाताई अजून देखील इथंच येतात, याच भागामधून सगळ्या गोष्टी जातात. आणि आज मी देखील असेल तर माझा पण प्रयत्न असतो की आपण आपल्या भागातूनच सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्या लोकांकडून जोपर्यंत आपण काही गोष्टी घेत नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत की जसं आपण म्हणतो की आपलेच लोक मोठे झालेत पाहिजे, त्याशिवाय आपण मोठं होत नाही. आता विकास कामांचं बोललं तर माझ्या अगोदर भरपूर जण बोलले आणि त्यांनी प्रभाग नंबर 5 मधले झालेले सर्व विकास कामं ऑलमोस्ट सांगितले, तरी त्यातले काही राहून गेले. ते म्हणजे वेगवेगळ्या समाजात देखील, जसं की समाज मंदिर असतील, हे देखील भरपूर या भागामध्येच आहेत, बरोबर आहे. तर आज त्यांचं काम जे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. म्हणजे मी प्रत्येक मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण प्रत्येक जयंतीला येतो त्यावेळेस प्रत्येक जणांचा तो आनंद पाहून चेहऱ्यावरती की आमच्या समाज मंदिर आज पूर्ण होत आहेत. कधीतरी आम्ही स्वप्न पाहिले होते की आपण ते करू, परंतु आज प्रत्येक जणांच्या मंदिरांमध्ये गेलं की प्रत्येक जणांची ती भावना आहे की उद्या एक छोटं मोठं लग्न असलं की प्रत्येकालाच मोठं लग्न, मोठं कार्यालय जमत नाही, परंतु समाज मंदिरामध्ये एक छोटंसं लग्न आरामात होऊ शकतं विनामूल्य.
बरोबर आहे. आणि म्हणून आशुतोष दादा हे झटत असतात. सगळ्यात मोठा प्रश्न जो असेल तो होता रस्त्यांचा. शेवटी मी पाण्याचं बोलेल, सगळ्यात आधी रस्त्यांचं बोलेल. की अक्षरशः इकडे गाडी घेऊन यायची तर सगळे म्हणायचे ताई तिथंच उतरा आणि मग चालत या. बरोबर आहे. अशी परिस्थिती गेल्या मागील आपण जे काय पाहिलं त्या काळामध्ये होती. पावसाळ्यात तर खूपच कठीण व्हायचं. म्हणून आज ती परिस्थिती मला नाही वाटत इथं कुठे दिसती. प्रत्येक भागामध्ये रस्ते खडीकरण झालेले आहेत, पेवर ब्लॉकचे काम झालेले आहेत. सहजपणे आपण आपल्या स्कूटरवरती इकडे तिकडे फिरू शकतो महिला, बरोबर आहे, आणि पुरुष मंडळी देखील. आणि म्हणून बाजारपेठेत देखील आता लोक यायला लागलेत. आज सोमवारच्या बाजाराला जाताना लोक असं यू टर्न मारून नाही जात, आता इथून जातात. आधी यू टर्न मारून जावं लागायचं, अक्षरशः विचार करायचे कसं जायचं. आणि आज खरोखर याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं जे आपल्या इथं जुनी गंगेचा आपण जे इथे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे जी आपली नदी आहे, जी गोदावरी नदी माता, आपण सर्वजण खरं तर त्याची पूजा करतो. आणि तिथलचं जे सुशोभीकरण आहे त्या सुशोभीकरणासाठी आपण खूप NGOsनी प्रयत्न केला, भरपूर लोकांनी प्रयत्न केला, परंतु एवढ्या सहजपणे ते काय स्वच्छ होत नाही. किंवा त्याचं जे काही सुशोभीकरण गरजेचं आहे त्यासाठी देखील दादांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा देखील निधी आता आलेला आहे. जे सर्व महिलांची इच्छा असती ना, माझे पण 2 लहान मुलं आहेत, की आम्ही मुलांना कुठं खेळायला घेऊन जायचं, कुणी पाहुणे आले की आम्ही कुठं घेऊन जायचं असा प्रश्न पडतो. आणि म्हणून आता तिथे जे काय गार्डन होणार आहे, वॉकिंग ट्रॅक होणार आहे आणि जे सुशोभीकरण आपल्या नदीवरती होणार आहे ते नक्कीच बघण्यासारखं असेल असं मला वाटतं. आणि नक्कीच आपण पुढीलच्या काळामध्ये ते बघू, आपल्या डोळ्यांनी बघू, कारण आता त्याच्यासाठी निधी आलेला आहे आणि ते काम लवकरच चालू होईल. याच व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं अमरधामाचा जो प्रश्न होता, तिथे सर्वात मोठा असा प्रश्न होता. सुरुवातीला मला आठवतं की मला कॉल यायचे की ताई इथं खूप अंधार असतो. रात्रीच्या काळामध्ये एखाद्याचं आपल्याला जर अंत्यविधी करायचा ठरला तर प्रश्न पडायचा. आणि म्हणून सगळ्यात अगोदर तिथं हायमॅक्स बसवण्यात आला. आणि आता ते अमरधाम सुशोभीकरण, नवीन अमरधाम हे आता तिथे होणार आहे, त्यासाठी देखील निधी आलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप मोठे मोठे कामं आपल्या या भागामध्ये होत आहेत. आणि महिलांसाठी मी आज तुम्हाला सगळ्यांना खरोखर सांगणार आहे की दादाजी जे आमरण उपोषण केलं मागील काळामध्ये, मी आपल्याकडे आले होते, आपण सभा, कॉर्नर मीटिंग्स कुणाकुणाच्या घरामध्ये आपण सर्वांनी घेतल्या, त्यावेळेस देखील दादांना आपण सर्व कोपरगावकरांनी जास्तीत जास्त मतदान दिलं. आणि म्हणून खरोखर मी म्हणेन की आपण जे शहरातून लीड दिलं, की आपल्याला जे पाणी पाहिजे होतं म्हणून आपण दादांना मतदान दिलं. सगळ्या महिलांना हे समजत होतं की आपल्याला खरोखर 15 दिवसात पाणी, 8 दिवसात पाणी येत होतं आणि ते पाणी कुठेतरी आपल्या हक्काचं पाणी आहे आणि ते आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी दादांना त्यावेळेस पाठिंबा दिला. आज देखील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की हा जो तलाव झालेला आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने नाही झालेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तलाव करत असताना दादांना भरपूर संघर्ष करावा लागला. त्याचबरोबर मी खरोखर सांगेल की दादांनी संघर्ष का मागे नाही घेतला त्याचा एक छोटासा प्रसंग आहे. ते आमरण उपोषण त्यांच्याबरोबर त्यांचे अजून 7 सहकारी करत होते. विविध भागातले सहकारी होते, शहरातले काय होते, त्याचबरोबर मुर्शिदपूर ग्रामीण भागातले देखील 1-2 सहकारी होते की दादा तुम्ही बसताय तर आम्ही पण बसू. त्यातले एक शिंदे काका म्हणून आहे आमचे मुर्शिदपूरचे, त्यांचं वय थोडंसं जास्त आहे, त्यांचा BP वाढला म्हणून त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. संध्याकाळी आम्ही दोघंही त्यांना भेटायला गेलो की तुम्ही
थांबून घ्या, तुम्ही काय आमरण उपोषण करू नका, दादा करतायत ठीक आहे, तुम्ही बाकीचे थांबले तरी चालेल. तेवढ्याच काळामध्ये तिथे एक छोटीशी डिलिव्हरीचं पेशंट आलं होतं आणि डिलिव्हरी तिथं होत होती. अक्षरशः डिलिव्हरी होत असताना त्या महिलेला त्याच्या पतीला सांगण्यात आलं की तुम्ही पाणी विकत आणून द्या. ही गोष्ट कुठेतरी माझ्या डोळ्यातलं पाणी आणि दादांच्या डोळ्यातलं पाणी, मी आज म्हणेल हे 5व्या नंबर तलावातलं पाणी. आणि म्हणून खरोखर आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल आज आपल्या सर्व महिला भगिनींना, त्याचबरोबर पुरुष मंडळींना, की आपण या 5व्या नंबर तलावाचं साठवण तलाव आपल्या कोपरगाव शहराला खूप महत्वाचा होता. कारण 4 नंबर मधलं पाणी ज्यावेळेस संपायचं त्यावेळेस प्रश्न पडायचा की आता पाणी कुठून द्यायचं, आणि म्हणून मग ते 15 दिवसाआड पाणी आपण घेतलेलं आहे. आज आपल्याला 3 दिवसाआड पाणी येतं. अक्षरशः खूप जण, जसं काका म्हणाले की आम्हाला एवढी सवय नाही, तर मी एवढंच म्हणेल की सवय लावून घ्या. दादा इथं उभा आहे आणि आता ते 3 दिवसाचं पाणी देखील दादा म्हटले की मी दिवसात देईल, आणि नक्कीच ते देतील एवढा विश्वास मला आहे आणि नक्कीच तुम्हाला देखील आहे. या व्यतिरिक्त शासनाने देखील विविध महिलांसाठी महायुतीच्या शासनाने देखील भरपूर योजना राबवल्या. सगळ्यात महत्वाची ती म्हणजे लाडकी बहीण योजना, ते तुम्हीच मला सांगताय. आणि खरोखर आज प्रत्येक बहिणीला मी अशीच विनंती करेल की तुमच्या भावाला तुम्ही पाठीराखा म्हणून साथ द्या. एवढंच मी इथं बोलेल. त्यांनी देखील हे खूप योजना येतात, खूप योजना जातात. भरपूर सरकार वेगवेगळ्या योजना काढतात, परंतु ते राबवल्या देखील पाहिजे. दादांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सगळ्यांना कामाला लावून सगळ्या टीम्स आपल्यापर्यंत पोहोचून प्रत्येक महिलेचा कसा फॉर्म त्यामध्ये बसेल, कसा भरून घेतला जाईल, प्रत्येक महिला कशी त्या योजनेचा लाभ घेऊ शकेल याचा प्रयत्न मनपूर्वक केला. म्हणून आज आपल्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेऊ शकतात. नाहीतर आपण पाहतो की आपल्याला एखादी योजनेत नाव टाकायचं असेल तर आपल्याला सेतू कार्यालयाचे 10 चक्रा मारावं लागतात. तर म्हणून आपल्याला विनंती असेल की जो भाऊ तुमची एवढी काळजी घेतो, आपल्यापर्यंत घरापर्यंत माणसं येऊन आपले फॉर्म भरून घेतात आणि पैसे आले का नाही हे देखील विचारायला डबल येतात. बरोबर आहे. आज आमच्या महिला भगिनी देखील तुमच्याकडे फिरतायत आणि ते देखील तुम्हाला विचारतात की ताई तुम्हाला येतात का. म्हणजे आजपर्यंत, आज इलेक्शन आहे, आज इलेक्शन चालू आहे, तरी देखील महिला प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतायत. आणि म्हणून एवढी काळजी जर आपली घेतली जातीये तर आपल्याला देखील विनंती असेल की त्या भावाची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी. येत्या 20 तारखेला आपण सर्व महिलांनी, पुरुषांनी, त्याचबरोबर वडीलधारी माणसांनी, सर्वांनीच हे पहा, आज एखाद्या कोपरगावच्या, मी असं म्हणेल की आता बाजारपेठ फुलली, त्याचं कारण कुठंतरी असं पण आहे की आम्हाला आता पाणी विकत घ्यावं लागत नाही. आमचे महिन्याचे आम्हाला 1500 रुपये कमीत कमी आपले वाचतात किंवा 2000 रुपये आपले कमीत कमी वाचतात. प्रत्येक वेळेस जारचं पाणी विकत घ्या, प्रत्येक वेळेस टाकीत पाणी चढवा, त्याचं बिल वेगळं येणार मोटरीचं. हे सगळे पैसे आज आपले वाचलेले, हे पैसे आज आपण आपल्या खिशातले आपण आज बाजारात आनंदात घेतो. आपण दिवाळी साजरी केली, आपण दसरा साजरी केला, आणि आज प्रत्येक दुकानदाराला जर विचारायला गेलो तर प्रत्येक जण सांगतं की गेल्या 15-20 वर्षापूर्वीच पेक्षा या वर्षी आमची दिवाळी व दसऱ्याचं सेल जास्तच आहे. हे खरं आहे का नाहीये. आणि म्हणून कुठेतरी या सर्व योजना असतील, त्याचबरोबर आपल्या पाण्याचा प्रश्न जो मिटलेला आहे, त्यामधून होणारी आपली जी बचत आहे, या सगळ्या गोष्टींमुळेच आपले हात आता बळकट झालेले आहेत. आणि हेच हात अजून बळकट करण्यासाठी मी असं म्हणेल की आपल्याला दादांना साथ द्या. एवढी मी छोटीशी तुमच्याकडे विनंती करणार आहे. आपलं चिन्ह घड्याळ आहे, आपण 1 नंबरचं बटन आहे, पहिल्याच नंबरचं आहे. तर आपण सर्वांनी आशुतोष दादांना जेवढे जास्तीत जास्त मतदान आपण करू शकाल एवढी मी तुम्हाला विनंती करेन.